आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। पण यावेळी राज्य सरकारनं न्यायालयात एक असा दावा केलाय जो तुम्हाला सुद्धा चक्रावून टाकेल। तुम्हाला माहिती आहे का की महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपूर्वीच मराठा समाजाला आरक्षण होतं? तर होय, 70 वर्षापूर्वीचा एक ऐतिहासिक पुरावा सादर करत सरकारनं उच्च न्यायालयात एक मोठा युक्तिवाद केलाय। काय आहे हा युक्तिवाद आणि मराठा आरक्षणाच्या लढ्यात तो किती महत्त्वाचा ठरणार आहे, जाणून घेऊयात सविस्तर। नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत। मुंबई हायकोर्टात सध्या मराठा आरक्षणावर महत्त्वपूर्ण सुनावणी सुरू आहे आणि याच सुनावणीच्या दरम्यान राज्य सरकारनं एक असा ऐतिहासिक दावा केलाय ज्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात। सरकारनं न्यायालयाला सांगितलं की महाराष्ट्र राज्याची निर्मिती होण्यापूर्वीच म्हणजे मुंबई, मध्य प्रांत, विदर्भ आणि हैदराबाद संस्थानाच्या भागात मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण होतं। या युक्तिवादासाठी सरकारनं भारत शासन अधिनियम 1935 आणि मुंबई प्रेसिडेन्सीतील प्रांतिक व्यवस्थांचा आधार घेतलाय। यावेळी महाधिवक्ता मिलिंद साठे यांनी युक्तिवाद केला की मराठा हा त्या काळात आरक्षित प्रतिनिधित्व मिळालेल्या समाज घटकांपैकी एक होता आणि त्यांच्यासाठी 7 जागा आरक्षित होत्या। हा केवळ पोकळ दावा नाहीये, तर यामागे गायकवाड आयोगाचा अहवाल आणि काही ठोस ऐतिहासिक दाखले सुद्धा आहेत। 1947 साली स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच मुंबई प्रांतानं एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला। त्यानुसार मराठा समाजातील मागासलेल्या वर्गांना आरक्षणाचा लाभ मिळत होता। पण 1950 मध्ये भारतीय संविधान लागू झाल्यानंतर हे आरक्षण काही काळ खंडित झालं। त्यानंतर 1959 मध्ये नागपूर उच्च न्यायालयानं कुणबी समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास ठरवून त्यांना आरक्षण दिलं। राज्य सरकारनं आता असा युक्तिवाद केलाय की मराठा आणि कुणबी हे एकच असून कुणबींना मिळालेलं आरक्षण हे अप्रत्यक्षपणे मराठ्यांना मिळालेलं आरक्षणच होतं। गायकवाड आयोगानंही आपल्या अहवालात मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेलं ठरवलं होतं, ज्यामुळे त्यांना आरक्षणाची गरज आहे असं म्हटलं गेलं। राज्य सरकार फक्त ऐतिहासिक आरक्षणाचा मुद्दा मांडून इथे थांबलं नाही, तर त्यांनी आरक्षणाच्या 50% मर्यादेबद्दल सुद्धा न्यायालयासमोर आपली भूमिका मांडली। सरकारनं सांगितलं की अपवादात्मक स्थितीत राज्याला 50%हून अधिक आरक्षण देण्याचा अधिकार आहे आणि याशिवाय इतर मागास प्रवर्गांमध्ये सामाजिक आणि शैक्षणिक मागास समाजाला समाविष्ट करण्याचा सुद्धा अधिकार राज्याला आहे। याचा अर्थ असा की जरी सर्वोच्च न्यायालयानं पूर्वी मराठा आरक्षण रद्द केलं असलं तरी सरकार या ऐतिहासिक आणि घटनात्मक अधिकारांच्या आधारावर पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करतंय। मराठा आरक्षणाचा संघर्ष हा काही आजचा नाहीये। गेल्या अनेक दशकांपासून मराठा समाज शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची मागणी करतंय। अनेक आयोग नेमले गेले, अहवाल सादर झाले आणि आंदोलनं सुद्धा झाली। 2018 मध्ये महाराष्ट्र सरकारनं मराठा समाजाला 16% आरक्षण दिलं, ज्याला मुंबई हायकोर्टानं मान्यता दिली, पण प्रमाण 12-13% कमी करायला सांगितलं। मात्र 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयानं हे आरक्षण असंवैधानिक ठरवून रद्द केलं। आता पुन्हा एकदा फेब्रुवारी 2024 मध्ये सरकारनं 10% स्वतंत्र मराठा आरक्षण कायदा लागू केला। अशा परिस्थितीत आताचा हा महाराष्ट्र स्थापनेपूर्वीपासूनच आरक्षण असल्याचा युक्तिवाद आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईला कोणतं वळण देतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। खरं तर मराठा आरक्षणाबाबतच्या या नव्या ऐतिहासिक युक्तिवादावर तुमचं मत काय आहे? तुम्हाला काय वाटतं? या दाव्यामुळे मराठा आरक्षणाची लढाई अधिक मजबूत होईल? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।